पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत पवार काका पुतणे आता एकत्र येणार की नाही यावर गेल्या 10 दिवसांपासून चर्चा सुरू होती, पण आता अखेर यावरचा पडदा पडलाय आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार हे आता जवळपास निश्चित झालंय आणि यावर शिक्कामोर्तब केलंय स्वतः अजित पवार यांनी। पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे प्रचाराचा नारळ फोडत असताना जाहीर सभेतून अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याची घोषणा केली। दुसरीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाची मागणी अजित पवारांनी मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुण्यात शरद पवारांच्या पक्षाला 32 ते 35 जागा मिळणार अशी माहिती आता समोर आली आहे। तर उद्या दोन्ही गटांची पत्रकार परिषद होईल आणि यात एकत्र लढणार असल्याची घोषणा करणार अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे शरद पवार गट आता महाविकास आघाडीच्या चर्चेतून जवळपास बाहेर पडला आहे, हेही आता निश्चित झालंय। चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे। त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे। बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीनं होतं। शेवटी मित्रांनो, आपण अनेक जण शेतकरी आहोत, शेतकरी तुमची माझी जात आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता काही गोष्टी कराव्या लागतात आणि तशा पद्धतीनं ह्यावेळेस ह्या सगळे नेते मंडळी बसलेली होती आणि जागांचं वाटप करत असताना काही पुढं मागं सरकून व्यवस्थित जागांचं वाटप केलेलं आहे। तुम्हाला 2 दिवसात ती माहिती मिळेल, कारण मी आत्ता बोललो आणि काही नाही झालं। बघा काय यांनी सांगितलं आणि काय झालं, त्याच्यामुळं जरा 2 दिवस कळ काढा। 2 दिवसांनी तुम्हाला काय समजायचं ते सगळं समजेल। राज्यात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून पक्षांच्या उमेदवारांच्या नावांच्या याद्याही आता हळूहळू जाहीर होऊ लागल्या आहेत। त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने 100 उमेदवारांची यादी जाहीर होईल अशी माहिती आमदार आणि नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी दिली होती। मात्र पहिल्या यादीत 37 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे। प्रायोरिटीमध्ये आम्ही जे आमचे सिटिंग काउन्सिलर्स होते त्यांना आम्ही प्रायोरिटी दिली आहे। त्याच्यानंतर नवीन पिढीला आम्ही जास्त संधी दिली आहे। तुम्ही जेव्हा हे लिस्ट बघणार, खूप कुमारी मुली आहे आमच्याकडे फर्स्ट वेळेचे निवडणूक लढणार आणि जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक धोरण आहे युवक लोकांना जास्त संधी देत आहे, तसं आम्ही या लिस्टमध्ये पण युवकांना जास्त संधी, आमच्या पदाधिकारी आमच्या कार्यकर्त्यांना जास्त संधी, सर्व धर्म आणि जातच्या लोकांना आम्ही न्याय देण्यासाठी हे लिस्ट फर्स्ट लिस्ट आमची जे प्रसिद्धीसाठी आज आम्ही केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या आम्ही जे गणित केलं आहे, मला वाटतं कमीत कमी 100 ठिकाणी आम्ही निवडणूक लढणार आहे आणि 4 ते 5 तासात आमची दुसरी यादी पण प्रसिद्ध होणार। दरम्यान या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मलिक कुटुंबातून यंदा 3 जण निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आलेत। कप्तान मलिक, सईदा खान आणि बुशरा मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान कोणाला कुठून उमेदवारी देण्यात आली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नवाब मलिकांचे नातेवाईक आता मैदानात उतरलेत। कप्तान मलिक प्रभाग क्रमांक 165, डॉक्टर सईदा खान प्रभाग क्रमांक 168 आणि बुशरा नदीम मलिक या प्रभाग क्रमांक 170 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असणार आहेत। महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे आता 48 तास शिल्लक राहिलेले असताना आयाराम गयारामांच्या कोलांटोडीचा वेगही तसाच वाढलाय। शरद पवार पक्षातील काही इच्छुकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे मोर्चा वळवलाय। शरद पवार गटाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ यांनी आज आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह अजित पवार गटात प्रवेश केलाय। दरम्यान धनंजय पिसाळ यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। पिसाळ यांना वॉर्ड क्रमांक 111 मधून उमेदवारी जाहीर झाली आहे। की आपण घटक पक्षातील आपल्या मित्रांना घेणार नाही, मात्र तुम्ही सकाळपासूनच सगळे मित्र पक्षातले तुमच्या घटक पक्षातले सर्व जे मित्र आहेत त्यांना फोडायला सुरुवात केली आहे। भाजपचा नगरसेवक तुमच्याकडे, त्यासोबतच तुम्ही तुमच्याकडे घेतलेत, काय जादू साधली? आता युतीमध्ये कोणाला कुठे संधी नाही भेटली तर ते आमच्याकडे युतीमध्येच येतात, तर त्यामध्ये आम्ही कसं त्यांना नकार करणार एक, आणि विचारधाराच्या शिवाय आम्ही पुढे जात नाही, तर तसं पण आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही पुढे घेऊन जाणार आहे।
इकडे काँग्रेस आणि वंचितची युती झाल्यानंतर आता वंचितनं मुंबईत आपली पहिली यादी जाहीर केली आहे. वंचितनं मुंबईची पहिली यादी 10 उमेदवारांची जाहीर केली आहे. 10 उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी दिली आहे. यात मुख्यतः दक्षिण मुंबईतील प्रभागांचा समावेश आहे. तेव्हा वंचित आणि काँग्रेसची युती जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस आणि वंचितकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येते. उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईत मुख्यतः पहिल्या 10 उमेदवारांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर. देवेंद्र, वंचितनं पहिल्या 10 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे, काय अधिकची माहिती? मयूर, अगदी बरोबर आहे. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस बरोबर युती केलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीची पहिली 10 उमेदवारांची यादी देखील आता जाहीर झालेली आहे. ईशान्य मुंबई आणि दक्षिण मुंबईतील जे प्रभाग आहेत तिथे 10 उमेदवार आहेत. त्यामुळे आता वंचितने देखील पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि जवळपास नक्कीच धन्यवाद देवेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. जितेंद्र आव्हाड यांचा निष्ठावान कार्यकर्ता नितीन देशमुख यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश केलाय. पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांसोबत हाणामारी केल्याप्रकरणी नितीन देशमुख चर्चेत आले होते. नितीन देशमुखांच्या पत्नी प्रियांका देशमुख या मुंबई महानगरपालिकेच्या पवई विभागातल्या प्रभाग क्रमांक 124 मधून इच्छुक आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्याने नाराज नितीन देशमुख यांनी तिकीट मिळवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी महापौर पदावर MIM नेते वारिस पठाण यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. महापौरच्या खुर्ची संदर्भातली लढाई आता धर्माच्या मुद्द्यावर येऊन थांबली आहे. वारिस पठाण यांनी मुंबईत हिजाब घालणारी महिला महापौर बनू शकते असं म्हटलंय. तर जर APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती होतात आणि गव्हर्नरही मुस्लिम होतात, मग मुस्लिम महापौर का बनू शकत नाही असा सवालही MIMचे नेते वारिस पठाण यांनी केलाय. मी तालिबानी पाकिस्तानी मुस्लिम महापौर नाही म्हणालो, मी भारतीय मुस्लिम महिला महापौर बनेल असं म्हणालोय, असंही वारिस पठाण म्हणतायत. पठाण यांच्या या वक्तव्यावरून आता नवा राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. हे बघा, आम्ही संविधानाला मानणारा माणूस आहे. संविधान इक्वालिटीची बात करतो, एकमेत्राची बात करतो, बराबरीची बात करतात. आणि जर त्या लोक असं म्हणतात ते गलत आहे, ते खोटं आहे. आणि या लोकांचं काय म्हणणं आहे की आय लव महादेव बोलणारा मुंबईचा मेयर बनणार. तर माझं असं म्हणणं आहे का आय लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलणारा का नाही बनू का नाही कोण पठाण, खान, सय्यद, शेख, अन्सारी, कुरेशी बनू शकतं? बनू शकतोय तो. आणि आमच्या असं उम्मीद आहे की एक दिवशी मुंबईची मेयर मुस्लिम हिजाब पेरणारी महिला पण बनू शकते. दरम्यान वारिस पठाण यांच्या विधानावर नितेश राणे आणि अरविंद सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. वारिस पठान शायद भूल गए हैं कि वो एक हिंदू राष्ट्र में रहते हैं. हिंदुत्व के विचार की सरकार जो हिंदू समाज ने चुन के दिए है उस महाराष्ट्र में रहते हैं. इसलिए इस तरीके की कोई भी सपने अगर उनको देखने हो तो वो आज ही अपने बैग पैक करके ये शहर से निकल जाएं, क्योंकि ऐसे कोई भी सपने हम लोग पूरे करने देंगे नहीं. क्योंकि जहाँ जहाँ भी इस तरीके के कोई मतलब बुर्खा डालने वाले हो या तो जिहादी मानसिकता के लोग जहाँ जहाँ भी पूरे विश्व में चुन के आए हैं, उन्होंने वहाँ वहाँ हिंदू समाज को ख़त्म करने का काम, हिंदू की संख्या कम करने का काम और जिहाद बढ़ाने का ही काम किया है. कि आप जैसे चैनल भी उस विषय को लेकर आगे बढ़ते हैं, क्यों? मेरा सवाल तो आपसे पहले है, आप जैसे चैनल क्यों उस सवाल को लेकर आगे जाते हैं? जब वो विभजनकारी विचार प्रकट करते हैं तो उस विभजनकारी विचारों को लेकर आप उसको मुद्दा बनाते हो. मुंबई महानगरपालिका चुनाव है ना, कि जाति पाति का चुनाव है, कि धर्म का चुनाव है, मंदिरों का चुनाव है, मस्जिदों का चुनाव है, चर्च का चुनाव है. भैया, आपके प्रधानमंत्री कल चर्च में गए थे, उतना तो याद रखो सवाल पूछते समय.
तिकडे पुण्यात शिवसेना आणि मनसेमध्ये मनसेच मोठा भाऊ आहे, त्यानुसार आम्हाला जागा देण्याची मागणी मनसे नेत्यांनी केली आहे. ठाकरे गटाने 50 जागा न देता जागा वाढवून द्याव्यात अशी मागणी मनसेने केली आहे. महाविकास आघाडीतील 50-50 जागांच्या फॉर्म्युलाला मनसेचा विरोध असल्याची माहिती मिळते आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमधील नेत्यांची बैठक पार पडली. मात्र आता जागा वाटपाच्या तिढ्यावर वरिष्ठच निर्णय घेतील असं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने मुंबईत युतीची अधिकृत घोषणा केल्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या युतीमुळे दलित, मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या मतांमध्ये होणारं विभाजन काँग्रेस आणि वंचित आघाडीला थांबवणं शक्य होणार आहे. दोन्ही पक्षांची मतं एकत्र आल्यास काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांना चांगलाच फायदा होऊ शकतो. वंचित सोबतच्या जागांसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. दरम्यान वंचित आणि काँग्रेस एकत्र आल्यानं संविधानप्रेमी खुश झाल्याचंही सपकाळ म्हणतायत. आज मुंबईची घोषणा आघाडीची आम्ही करत आहोत. इतर उर्वरित 28 ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक स्वरूपात होईल. नगरपालिकेमध्ये आम्ही काही ठिकाणी सोबत लढलो, मात्र नगरपालिकेमध्ये सोबत लढत असताना समविचारी म्हणून वंचितच्या आम्ही सोबत आलो. आज मात्र आम्ही समविचारीवरून आता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष हे मित्रपक्ष म्हणून राहतील आणि आता आम्ही मित्रपक्ष आहोत अशा स्वरूपाची घोषणा आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उभय पक्ष हा करत आहे. दरम्यान काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्याने ठाकरे बंधूंच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतोय आणि ठाकरे बंधूंची गणितं आता कशी बदलू शकतात पाहूयात. काँग्रेसला मुंबईत मुस्लिम, उत्तर भारतीय, काही दलित मतदारांचा आधार आहे. वंचित बहुजन आघाडीला दलित, कामगार वर्गात या आघाडीचा प्रभाव आहे. मुंबईत 49 जागांवर SC आरक्षण आहे. प्रकाश आंबेडकरांमागे दलित समाजाची वोट बँक मोठ्या प्रमाणावर असल्याचंही चित्र आहे. मुंबईत वंचितची 3% मत आहेत, त्यामुळे ठाकरेंना याचा तोटा होण्याची शक्यता जास्त आहे. अनुसूचित जातींची मतं ही साहजिकच काँग्रेस आणि वंचितकडे वळू शकतायत, जी याआधी आपण ठाकरेंकडे वळताना पाहिली होती. सायन, धारावी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, मुलुंड, कांदिवली आणि वडाळ्यात वंचितची मोठी ताकद आहे. तर वंचित आणि काँग्रेस एकत्र लढण्याने ठाकरेंमधील दलित आणि मुस्लिम मतांवर मोठा परिणाम होण्याचीही शक्यता आहे. वंचित सर्वाधिक 36 जागा या मुंबई उपनगरात लढणार आहे. याच मुंबई उपनगरात ठाकरे बंधूंची ताकद अधिक आहे. तिकडे मीरा भाईंदरमध्ये शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपच्या नरेंद्र मेहतांना अल्टिमेटम दिलाय. भाजपने मीरा भाईंदरचा निर्णय 24 तासात घ्यावा, अन्यथा आम्हाला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीचं घोडं अडलंय. नरेंद्र मेहता यांनी माझा पहिला फोन उचलला नाही असंही सरनाईक यांनी म्हटलंय. मीरा भाईंदरला भाजप मोठा भाऊ आहे, तर ठाण्यात आम्ही मोठा भाऊ आहोत. त्यामुळे जो ठाण्याला फॉर्म्युला ठरेल तोच मीरा भाईंदरला ठरायला हवा असं मत सरनाईकांनी मांडलंय. मी सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं की सर, मी सगळी जो चर्चा होती ती केलेली आहे आणि ठाण्याच्या धर्तीवर इथेही महायुती व्हावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, मी सांगतो म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा जो काय निर्णय आहे तो निर्णय 24 तासामध्ये देणं अपेक्षित आहे. जर त्यांनी उद्या दुपारपर्यंत जर निर्णय दिला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला शेवटी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. कारण शेवटी काहीच प्रतिसाद येत नाही, तुम्ही प्रतिसाद देत नाही आणि आमचे उमेदवार आमच्या पाठीमागे लागले की काय करावं. तर 24 तासामध्ये जर काही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला आमचा निर्णय काय तो आहे तो निर्णय घ्यावा लागेल.